नमस्कार, मी सीमा. माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शेपूच्या भाजीची रेसिपी. आमच्या इकडच्या पद्धतीने शेपूची भाजी कशी बनवायची ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर बघा, आज मी छान हिरवीगार अशी फ्रेश शेपूची भाजी आणलेली आहे. तर आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा शेपूची भाजी चिरून घ्यायची नाही आहे. आपल्याला पहिल्यांदा पेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर ती अर्धा तास लटकवून ठेवायची, त्यातलं पाणी नितळेपर्यंत. आपण भाजी चिरून नंतर धुवायची नाही आहे, कारण भाजी जर चिरून आपण नंतर धुतली ना तर त्यातले सगळे जीवनसत्व निघून जातात. त्याच्यामुळे आपण भाजी आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि भाजी चिरताना काय करायचं, आपल्याला भाजी एकदम बारीक बारीक अशी चिरायची नाही आहे, नाहीतर ती भाजी लगेच गाळ होऊन जाते. आणि चिरताना फक्त पाला घ्यायचा नाही, भाजी चिरताना आपण देठंसुद्धा घ्यायची आहेत. देठात खूप जीवनसत्व असतं, त्याच्यामुळे आपण देठंसुद्धा घ्यायची आहेत. तर बघा, भाजीसाठी इथं काय काय लागतंय. इथं मी मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी, ती भिजून पाऊण वाटी झालेली आहे. तर मुगाची डाळ आपल्याला तासभर छान भिजवून घ्यायची आहे, म्हणजे भाजीबरोबर छान शिजते. इथं मी 2 छोटेच कांदे घेतलेले आहेत, ते बारीक चिरल्यात. आणि लसणीच्या पाकळ्या घेतल्यात बघा, आणि त्या आहेत ना चिरून घेतलेल्या आहेत. बघा, इथं मिरची घेतलेली आहे मी. मिरची पण थोडी मोठी चिरली, म्हणजे कुणाला आवडेल ते खाईल, नाही आवडेल ते काढून टाकेल. तर भाजीत थोडं पाणी असेल म्हणून मी इथं नितळत ठेवलेले आहे बघा चाळणीत. आता आपल्याला भाजी फोडणी द्यायची आहे. भाजीतलं पाणी सगळं नितळून गेलेलं आहे. भाजीत जास्त जर पाणी राहिलं ना तर काय होतं, फोडणी दिल्यानंतर भाजीतलं पाणी आटवण्यात टाईम निघून जातो आणि भाजी एकदम गाळ शिजते. आता इथं कढईत बघा, मी 1.5 पळी तेल घेतलेलं आहे. पळी छोटीच आहे. कसं आहे, भाजीला तेल जास्त लागत नाही, पालेभाज्यांना भाजी शिजून कमी होते. आणि इथं बघा, मी गॅसची आच पण एकदम मीडियमपेक्षा थोडीशी कमी केलेली आहे. आणि आता हे तेल तापत आलेलं आहे बघा. तेल थोडंसं तापलं की त्याच्यात आपण लसूण घालून घ्यायचं आहे. तेल आता तापलेलं आहे, आपण लसूण घालून घेऊया. लसूण मी असे तुकडे केलेले आहेत बारीक, म्हणजे काय होतं, त्याची छान चव अशी भाजीत उतरते. अख्खे लसूण घातले ना की त्याचा चांगला स्वाद पण येत नाही आणि ती व्यवस्थित पण नाही भाजी लागत. असे तुकडे घातले ना की छान लागते भाजी, सगळा त्याचा फ्लेवर उतरतो भाजीत. आता पहिल्यांदा लसूण घालून थोडा वेळ असं तेलात परतून घ्यायचा, थोडासा कलर चेंज होईपर्यंत. आणि नंतर आपल्याला त्याच्यात मिरची घालायची आहे. आधीच जर मिरची घातली ना तर मिरची लगेच जळून जाते आणि लसूण जास्तच ओला असतो, त्याच्यामुळं तो लवकर होत नाही. आता आपण मिरचीचे तुकडे ह्याच्यात घालून थोडा वेळ छान तेलात परतून घेऊया. आणि मिरचीचे इथं मी जास्त मोठे तुकडे केलेले नाही आहेत, आपले मध्यमच केलेले आहेत. कोण आवडतं, कुणाला नाही आवडत तिखट खायला, त्याच्यामुळं काढून टाकता येतील असे केलेले आहेत. आता बघा, लसूण आणि मिरची तेलात छान परतून घेतलेले आहे. लसणाचा कलर पण एकदम छान चेंज झालेला आहे, सगळा त्याचा फ्लेवर उतरलेला आहे आता तेलात. आता आपण कांदा घालायचं आणि कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित मंद आचेवरच परतून घ्यायचं आहे. गॅसची आच वाढवून आपण जर कांदा परतून घेतला ना तर कांदा छान परतला जात नाही आणि कांदा फक्त जळला जातो. म्हणून आपण आच मीडियम ठेवायची. आणि कांदा एकदम सॉफ्ट होण्यासाठी आपण त्याच्यात चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे. आत्ता मीठ घालून आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे 2-3 मिनटं. कांदा मध्यम मीडियम आचेवरच परतून घेतला ना की त्याची पण चव छान लागते. आणि नुसता गॅस मोठा करून परतला ना जळून जातो आणि त्याची चव पण चांगली लागत नाही. आता कांदा छान असा परतून घेऊया, मधून अधून हलवत राहायचं, एकसारखं पण हलवत नाही राहायचं. आता कांदा एकदम सॉफ्ट झाला आहे, आपण आता भाजी घालून घेऊया. भाजीतलं बघा सगळं पाणी निघून गेलेलं आहे, भाजी एकदम छान ड्राय झालेली आहे. कसं आहे, जास्त पाणी असलं की भाजी ना आटवण्यात पण टाईम जातो आणि भाजी एकदम गाळ होऊन जाते. आपण भाजी चिरतानाच थोडी मोठी चिरून घ्यायची, म्हणजे काय होतं, जास्त लगेच गाळ होऊन जात नाही. आता ही छान थोडीशी हलवून घेतली की त्याच्यावर मुगाची डाळ घालून घ्यायची. मुगाची डाळ भाजीत आहे ना खूप छान लागते आणि आमच्या घरात तर ना खूप मुगाची डाळ घालायला लागते भाजीत, सगळ्यांना आवडते. असं एरीवारी आहे ना, कुणाला मुगाच्या डाळीचं वरण किंवा आमटी खायची म्हणलं तर कुणी खात नाही, पण भाजी बनवायची म्हटलं ना
की ऑर्डरच असते, मुगाची डाळ जरा जास्त घालायची. आणि ह्याच्यात ना ह्या शेपूच्या भाजीत मुगाची डाळ एकदम छान लागते. जेवढी तुम्ही घालचाल ना तेवढी छान चव लागते आणि कांद्यामुळं तर एकदम छान चव येते. आता ही भाजी आपण आहे ना छान व्यवस्थित परतून घेतलेली आहे बघा, सगळी व्यवस्थित हलवून घेतलेली आहे. आणि गॅसची आच आहे ना आपल्याला कमीच ठेवायची आहे, गॅसची आच वाढवायची नाही. आपण जेवढ्या कमी आचेवर भाजी शिजवू ना तेवढी भाजी छान शिजली जाते आणि चवीला पण खूप छान लागते. तर सगळी भाजी बघा अशी व्यवस्थित छान मी परतून घेतलेली आहे. पाणी नाही काही नाही त्याच्यात जास्त, म्हणजे पाणी आटवण्यात आपला टाईम पण जाणार नाही आणि भाजी पटकन होते. तर भाजी सगळी व्यवस्थित परतून घेतली. आता आपण काय करायचं, ह्याच्यावर ना थोडासा पाण्याचा हबका द्यायचा. पाणी एकदम ओतायचं नाही आपल्याला, पाणी एकदम ओतलं ना तर भाजी सगळी गाळ होऊन जाते. आता भाजी आपण 2-3 मिनटं ठेवायची एकदम मंद आचेवर आणि 2-3 मिनटांनी परत उघडून बघायचं, जेणेकरून भाजी खाली कढईला लागू नये. आणि भाजी हलवून घ्यायची व्यवस्थित. भाजी जर शिजली नसेल तर काय करायचं, परत थोडासा पाण्याचा हबका द्यायचा. पण एकदम पाणी वतल्यानंतर भाजी एकदम गाळ होऊन जाईल तुमच्या गरगटी भाजीसारखी. तर बघा आता भाजी शिजली का आपण बघून घेऊया. भाजी तर एकदम छान शिजलेली आहे आणि भाजीतली डाळ पण खूप छान शिजलेली आहे. कसं आहे, पॅक बंद झाकण ठेवलं का नाही की भाजी पटकन शिजते, त्याला जास्त उशीर लागत नाही. आणि देठं कशी कवळी असतात त्याच्यामुळं देठं घेतली तरी देठं पण लगेच शिजतात. देठात खूप जीवनसत्व असतं. आपण कोथिंबीरची देठं पण भाजीत वापरतो बघा. तर बघा डाळ पण छान शिजली आणि भाजी पण छान शिजलेली आहे. एकदम गाळ वगैरे काही झालेली नाही. आता आपण गॅस बंद करून ठेवायचा. तयार आहे बघा आपल्या शेपूच्या भाजीची रेसिपी. तर माझी रेसिपी आवडल्यास तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पहा तुम्ही. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला बऱ्याच रेसिपी दिलेल्या आहेत, त्या पण पहा तुम्ही. तर मागच्या आठवड्यात मी बाप्पांच्या प्रसादासाठी मोदक आणि मिठाईच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत. त्या लोकांना खूपच आवडल्या आहेत. तर तुम्हीसुद्धा त्या रेसिपी पहा आणि बाप्पांसाठी, बाप्पा आहेत तोपर्यंत असा प्रसाद बनवा.